मुंबई महानगरपालिकेच्या नगरविकास विभागाची आता आदेश आलेला आहे आणि प्रभाग रचनेला सुरुवात होईल आणि खऱ्या अर्थाने आता मुंबई महानगरपालिकेच्या देखील निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये नगरसेवक नसल्याने नेमका जनतेला काय त्रास होतो हे जाणून घेऊया, किंवा त्यांना काय वाटतं एकूण गेल्या 2.5-3 वर्षांमध्ये नगरसेवक नव्हते मुंबईमध्ये, तर त्यांना काय समस्येला सामोरं जावं लागलं, नेमकं नागरिकांना काय वाटतं जाणून घेऊया। माझ्याबरोबर मी सध्या आहे घाटकोपर विभागात। घाटकोपर हा जर विभाग बघितला तर मोठी नागरी वस्ती या विभागामध्ये आहे आणि त्यामुळे अनेक समस्या देखील असतात जे नगरसेवकांच्या मार्फत ते सोडवत असतात। माझ्याबरोबर इथले स्थानिक नागरिक आहेत। 2.5 वर्षापासून 2.5 पावणे 3 वर्ष जवळजवळ होत आली नगरसेवक नाही आहे। काय वाटतं तुम्हाला, नगरसेवक नसल्यामुळे काय त्रासाला नागरिकांना सामोरं जावं लागतं, काय तुम्हाला वाटतंय? मला असं 2.5-3 वर्षापासून आम्ही बघतोय की नगरसेवक नसल्यामुळे आपला एक पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जो असतो विभागातला, की आपल्या इथे कुठल्याही समस्या उद्भवल्या किंवा पाणी नाही आलं किंवा नाला गटार भरल्या किंवा कचऱ्याचं साम्राज्य आहे, या सगळ्या गोष्टीसाठी आपण नगरसेवकाला कॉन्टॅक्ट करत असतो। तर अशा वेळेस नागरिकांना ही मोठी समस्या आहे की कॉन्टॅक्ट कोणाला करते, का सगळेच जण शिकलेले एज्युकेटेड नसतात किंवा डायरेक्ट रोज उठून BMC जाऊ शकत नाहीत। तर आपण डायरेक्ट त्यांच्या स्थानिक ऑफिसला भेटून किंवा त्यांना डायरेक्ट संपर्क करून आपण नगरसेवकाला सांगून आपल्या समस्या सांगू शकतो। पण आत्ता तशी 2.5-3 वर्षापासून तशी दिसलंच नाही आहे की आपण कुठे कॉन्टॅक्ट करू शकतो। पण काही काही हुशार लोक जे शिकलेले एज्युकेटेड लोक ते डायरेक्ट BMCच्या ॲपवर जाऊन किंवा ऑनलाईन जाऊन त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात। पण नगरसेवक असणं इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं। आणखी काही नागरिक आहे, काय सांगाल तुम्ही, काय नगरसेवक नसल्यामुळे किती त्रास होतो? मी ते रिक्षा चालवतो, रस्त्यावर खड्डे, पाणी, पाणी बिनी आपल्या रस्त्यावर आम्हाला दिसतं, पण आम्ही कोणाकडे तक्रार करायची नगरसेवक नसून, नगरसेवक नाही आहे म्हणून। आणि आम्हाला असं माहीत पण नाही का कोणत्या मोठ्या कडे जायचं आणि कोणती तक्रार करू, असं काही आम्हाला म्हणजे माहीत नाही। आम्हाला फक्त माहीत होतं स्थानिक नगरसेवक आपण त्याच्याकडे तक्रार करू शकतो असं। तक्रारी करता येत नाही आहेत। काय सांगाल तुम्ही, एकूण 2.5-3 वर्षापासून नगरसेवक मुंबईमध्ये नव्हता, आता प्रभाग रचनेचं खऱ्या अर्थाने प्रभाग रचना जी आहे त्याचं आदेश निघाला आहे, बिगुल वाजलेला आहे, काय भावना आहेत? तसं पाहायला गेलं तर मुंबईसारख्या शहराची लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात असताना जर महापालिकेचे अधिकारी आणि इतर कोणीतरी अधिकारी असेल त्यांना आपण भेटायचं म्हटलं तर सर्वसामान्य जनतेला ते काही शक्य नाही आहे। आणि जसे आपण बघतो की खूप यंत्रणा जटिल आहे, त्याची संपूर्ण माहिती सामान्य जनतेला असणं हे कुठेतरी शक्य नाही। त्याच्यामध्ये एक दुवा म्हणून नगरसेवक हे नेहमीप्रमाणे काम करत असतात, पण आता ते नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेला तरी याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे। नक्कीच आता एकूण असं वाटतंय की निवडणुका होतील, प्रभाग रचनेचा आदेश आलेला आहे, काय वाटतंय? तसं बघायला गेलं तर सर्वसामान्य जनतेतून एखादाच व्यक्ती एखादा नगरसेवक होत असतो, त्यामुळे तो लोकांच्या संपर्कातली व्यक्ती असते। अशावेळी जेव्हा नगरसेवक प्रत्यक्षात येईल तेव्हा सर्वसामान्य जनतेला तरी खूप मोठा दिलासा मिळेल असं वाटतं। काय सांगाल, एकूण नगरसेवक नसल्यामुळे मुंबईमधल्या मुंबईकरांना किती त्रासाला सामोरं जावं लागलं, किंवा आता निवडणुका होत आहेत तर काय वाटतं तुम्हाला? नाही नाही, निवडणुका तर होणं गरजेचंच आहे। नगरसेवक नसल्यामुळे सामान्य हे जी आपला हा विभाग परिसर घाटकोपरचा हा सांगत डोंगराळ भाग असल्यामुळे प्रत्येक माणूस हा BMCत जाऊन कंप्लीट करू शकत नाही। आणि एखादे दिवस जरी तो सुट्टी काढून अर्ज दिला तरी तो अर्ज खाली फॉरवर्ड करून परत तो त्या अर्जाची छाननी करायला पोचू शकत नाही। त्यामुळे लोकांची कामं बहुतेक खोळंबलेली आहेत। कधी गटार ओव्हरफ्लो, कधी एखादं काम पाठपुरावा करून एखादं टॉयलेटचं काम चालू जरी झालं तरी ते 4-4 महिने रखडणं, ते व्यवस्थित न होणं। कारण त्याच जागी जर तिथे नगरसेवक स्थानिक असेल तर स्थानिक लोक त्या कामावर नजर ठेवून ते काम व्यवस्थित करून घेतात। आणि त्या नगरसेवकांनी पण त्या विभागातील कार्यकर्त्यांना सांगितलेलं असतं की ह्या माणसाकडून काम चांगलं करून घ्या, त्या जो कोण कॉन्ट्रॅक्टर असेल तर। त्याच्यामुळे नगरसेवकचा हा इश्यू लय मोठा आहे आणि नगरसेवक ही निवडणूक झालीच पाहिजे, नगरसेवक हा मिळालाच पाहिजे। त्याच्यामुळे सामान्य माणूस जे कोण कुटुंब कर्ज वगैरे काढून जे BMCकडून कामं जी करत असतात 2-2 माळे 3-3 माळे, त्यात पण नगरसेवक असेल तर काही एखाद्या गरिबाचं फायदा होतो ओळखीमुळे, तो पण आता होऊ शकत नाही। कारण डायरेक्ट वार्ड ऑफिसर वगैरे तिथे सामान्य माणसाकडं पण मागणी करतात कामाची, त्या जी आहे ती देणगीची। त्याच्यामुळे लय नगरसेवक असणं गरजेचं आहे। नगरसेवकाला विभागातील गल्लीनी गल्ली माहिती असते, सामान्य माणसाची ओळख असते, कारण तो तिथं विभागात फिरत असतो। त्याच्यामुळे नगरसेवक असणं मला वाटतं भरपूर गरजेचं आहे।
आता निवडणुका होतील अशी शक्यता आहे, काय वाटतं? नाही नाही, निवडणुका तर झाल्याच पाहिजेत. नाही निवडणुका आता आता हे मागचं 3-4 वर्षाचं राजकारण बघता सामान्य माणसाला लोकशाहीवरचा विश्वास उडालेला आहे. तरीसुद्धा जर आता ही जी कोर्टाने दिलेली ह्या लोकांना अल्टिमेट आहे त्याच्यामध्ये जर या लोकांनी कामं केली आणि ते आता फेररचनेमध्ये जर लवकरात लवकर फेररचना करून जर वाढ वाढवले किंवा तेच ठेवले तर होईल असं वाटतं. माझ्याबरोबर घाटकोपरमधले सगळे रहिवासी आहेत आणि घाटकोपरचा जर परिसर बघितला तर डोंगराळ झोपडपट्टीचा मोठी दाट लोकवस्तीचा हा सगळा परिसर आहे. आणि अशा स्थितीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये इथे नगरसेवक नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागलेलं होतं. नगरसेवक हा मुंबई महानगरपालिका आणि नागरिक यांच्यामधला एक दुवा असतो, त्यामुळे तो नसल्यामुळे नक्कीच मोठ्या त्रासाला नागरिकांना सामोरं जावं लागलं होतं. आणि आता निवडणुका येऊ घातल्यात त्या लवकरात लवकर व्हाव्यात अशी मागणी देखील नागरिक करताना दिसत आहेत. कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.